मंद्रुपचे ग्रामदैवत मळसीदप्पा देवाच्या यात्रा कमिटीतील वाद अखेर मिटला। ॲडव्होकेट राजेश देशमुख आणि गुरुसिद्ध मेत्रे आले एकत्र। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील ग्रामदैवत मळसीदप्पा देवाच्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश देशमुख आणि माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे यांच्यात निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे। यंदा मोठ्या उत्साहात यात्रा साजरा करण्याचा निर्णय देशमुख व मेत्रे यांनी संयुक्तपणे रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला। राजेश देशमुख व गुरुसिद्ध मेत्रे हे काही कारणांमुळे एकमेकांवर नाराज झाले होते। गावातील यात्रेला गालबोट लागू नये म्हणून पंचाक्षरी स्वामी बाळासाहेब देशमुख, तम्मण्णा पुजारी, गेनसिद्ध पुजारी, मळसिद्ध पुजारी, सोमनिंग पुजारी यांनी पुढाकार घेऊन या दोन्ही नेत्यांमध्ये समझोता घडवून आणला। सदर बैठकीत देशमुख व मेत्रे यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन संपूर्ण यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला। याबाबत देशमुख यांच्या वाड्यात पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा करण्यात आली। त्यावेळी माजी सरपंच पेराप्पा मेत्रे, हर्षवर्धन देशमुख, सुरेश पाटील, सुरेश टेळे, अविनाश देशमुख, चंद्रकांत देशमुख, सुरेश देशमुख, सुनील हनुमाने, सोमनिंग टेळे, प्राध्यापक बसवराज कुमठेकर, जगन्नाथ मेत्रे, नागनाथ मेत्रे, नागनाथ लोभे, ओंकार मेत्रे, मल्लिकार्जुन जोडमोठे आदी उपस्थित होते। होणाऱ्या शेखासाहेब मळगाव सिद्ध यांच्या यात्रेस आपण सर्व गावाला त्याबद्दल आपलं स्वागत करतो। 200-250 वर्षाची परंपरा लाभलेली ही यात्रा पंचक्रोशीतच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक ह्या बॉर्डरवर अत्यंत महत्वाची भक्तिपूर्ण वातावरणात आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। ही यात्रा साजरी करण्याकरता गावातले मानकरी, पंच कमिटी, भक्त लोक या सर्वांचं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत असतात। यात्रेची जी परंपरा आहे, चालू करण्याची परंपरा आहे, त्याप्रमाणे यात्रेमध्ये तेलाभिषेक पासून यात्रा सुरुवात होते। त्यानंतर होमाचा कार्यक्रम होतो, अक्षताचा कार्यक्रम होतो, शिवेचं दारूकाम होते, छोट्या उत्साहात आणि मोठ्या उत्साहात। ह्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी वेगवेगळ्या लोकांना दिलेली असते आणि प्रत्येक भक्तगण ह्या यात्रेचा कार्यक्रम हा स्वतःच्या घरचा आहे असे समजून धीरे आणि मनापासून हे कार्यक्रम पार पडत असतात। या कार्यक्रमामध्ये सर्व बलिदारांचा सहभाग हा असतोच। त्याचप्रमाणे नंदीकोलची मिरवणूक आणि त्याच्यामागे देवाची पालखी ही मिरवणूक ही फार महत्वाची असते। मल्कारसिद्ध मंदिर देशमुख वाड्यापासून ही नंदीकोलची आणि देवाच्या पालखीची मिरवणूक सुरू होते। त्यावेळेस यात्रेमध्ये ऑर्केस्ट्रा असतो, मोठ्या प्रमाणात शोभेचे दारूकाम असते, वेगवेगळ्या करमणुकीचे कार्यक्रम होत असतात आणि ही यात्रा ज्यावेळेस आपली मुख्य देवालय देवालयाचे गावावर आहे तिथे जाते त्यावेळेस तिथे अक्षताचा कार्यक्रम आणि होमाचा कार्यक्रम हा भव्य प्रमाणात करण्यात येतो। ह्या यात्रेला सोलापूरच्या सिद्धेश्वराप्रमाणेच अत्यंत महत्त्वाची परंपरा लाभलेली आहे आणि ह्या यात्रेनिमित्त आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आपण सर्वांनी ह्या यात्रेचा आनंद घ्यावा, स्वतः उपस्थित राहून आनंद घ्यावा। आपल्या महिला वर्गांना सुद्धा आपण यात्रेला सहभाग घेण्यात यावं। लहान मुलांची खेळणी, करमणुकीचे कार्यक्रम हे सुद्धा यात्रेनिमित्त आपल्याला बघण्यात मिळतात, त्याचाही आपण आनंद घ्यावा आणि भक्तगणांना माझी नम्र विनंती आहे की कोणतेही गालबोट न लावता ही यात्रा आपण सर्वांनी अगदी योग्य रीतीनं समजुतीनं पार पडावी, त्याबद्दल मी आपले धन्यवाद करतो। मळसीदप्पा सोमेश्वरचे नतमस्तक ठेवून आज जवळजवळ 7-8 डोकं म्हणजे आमचे आजोबा पणजोबा असे जे पूर्वीचे होते त्यावेळेपासून ज्या वेळेला भिवडीला मळसीदप्पा होते त्यावेळेला कुंभण्णा मेत्रे यांनी आमचं पणजोबा पूर्वी काळातील त्यांनी भक्ती केल्यानंतर त्याच्या भक्तीला मंद्रुपला आलंय। महाराजांनी मंद्रुपमध्ये येऊन फार मोठं या ठिकाणी महिमा त्यांचा दाखविलेला आहे। मंद्रुप गाव मोठं व्हायला मळसीदप्पाचा आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी बिदर भाषेला लढाईमधून भंडारमधून त्यांना पळवून त्यांनी माफी मागून 7,000 एकर जमीन आणि 44 गावचं देशमुख आणि पाटीलकी हे मळसीदप्पाला त्यांनी एका पायावर उभारून त्यांनी दिल्यानंतर त्यावेळेला मळसीदप्पा संघ आलेले आमचे माऊस भाऊ म्हणून देशमुखांना त्यांनी दिलेले आहेत आणि आमचा आजोबा पणजोबा ज्यांनी कुंभण्णा मेत्रे यांनी भक्ती केला त्याच्या ह्याच्यामध्ये अर्धा एकरामध्ये मठ बांधून त्या ठिकाणी त्यांचं गुळ आणि खिचडी, खारव्या रोटी असं म्हणून म्हणजे भाजी भाकरी खाऊन मळसीदप्पाने या ठिकाणी मंद्रुप गावात 44 गावात दक्षिण सोलापूर
शीना भीमा खोऱ्यामध्ये 44 गावामध्ये कर्नाटक महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी प्रश्न त्यांनी पिलेक साथ असेल, भरपूर असं अनेक दुष्काळ पडल्यानंतर म्हणा मळशीदाप्पाच्या महिमामुळं या ज्या ठिकाणी सर्व भक्त लोकांनी आम्ही मानकरी सर्व आम्ही सुखी आहोत. म्हणून आज या ठिकाणी सर्वांनी मळशीदाप्पा यात्रेमध्ये सामील होऊन मळशीदाप्पाचं सेवा कसं करता येईल त्या पद्धतीनं सेवा करावं आणि यात्रेला एकदम शोभा आणावं. सर्वांनी येऊन सर्व समाजाचे सर्व असं मी म्हणत नाही फक्त देशमुख आणि मेत्रे जकुणे पुजारी हे एवढंच आहेत असं नाही आहे. संपूर्ण मंद्रुपातले सर्व जातीचे सर्व 18 पगडी जात आणि 12 बलूत मानकरी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून आज 16 तारखेला यावर्षी कुस्ती मोठी जंगी कुस्तीची जबाबदारी माझ्यावर मालकांनी दिलेली ती यात्रा कमिटी दिलेली आहे. त्याच्यामध्ये 83-93 पासून आतापर्यंत व्यवस्थित पार पडलेल्या त्या ठिकाणी यात्रा करत करत उरलेले पैसे शिखर बांधलेले आहे. यात्रा करत करत उरलेले पैसे आखाडा बांधलेले आहे. त्या आखाड्यामध्ये आज 16 तारखेला भव्य आणि दिव्य कुस्ती होणार आहे. त्या कुस्तीसाठी सर्वांनी सहकार्य करावं आणि त्या ठिकाणी मल्लानी असू द्या पंच कमिटी असू द्या सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करून ही यात्रा पार पाडावं. मालकांच्या अध्यक्षखाली त्या ठिकाणी कुस्ती फड भरवणार आहे. अवधूतसिद्ध महाराज नारळ फोडतील, गदगी महाराज नारळ फोडतील, सर्व मानकरी त्या ठिकाणी पंच कमिटी सर्व पुजारी लोक उपस्थित राहणार. आजूबाजूचे सर्व जिल्ह्यातून कर्नाटक महाराष्ट्रातून सर्व मल्ल आणि नेते मंडळी सुद्धा आज नेते मंडळी सुद्धा प्रत्येक वर्षी आम्हाला साथ देतात त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून सर्वांनी सहकार्य करावं. आम्ही या ठिकाणी मळशीदाप्पाचं यात्रा जोरात करण्यासाठी आम्ही दोघंही सर्वांना घेऊन आम्ही दोघंही निर्णय घेतलेले आहे. आम्ही जोरात यात्रा ह्याच्यापेक्षाही जास्त एकदम चांगलं कुस्ती करून त्या ठिकाणी कुस्ती फड भरून 16 तारखेला सर्वांनी सहकार्य करावं म्हणून माझी सर्वांना आज नम्र विनंती. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.